विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ दुसरा शिकणार आहोत आणि पाठाचं नाव आहे लोककला. लोककला म्हणजे लोकांनी लोकांकरिता निर्माण केलेल्या कला होय. प्रामुख्याने ह्या लोककला ग्रामीण, आदिवासी अथवा अविकसित भागांमध्येच निर्माण होतात. या लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने हस्तांतरित करण्यात येतात. लोककलांचा निर्माता कोणी एक व्यक्ती नसून अनेकांच्या सहकार्याने ह्या लोककला विकसित होतात. लोककलांच्या निर्मितीमागे निर्व्याज मनोरंजन हा प्रांजळ हेतू असतो. लोककला व्यक्तीपेक्षा समूहाची कला अधिक असते. यात अनेक वाद्ये, रंगभूषा, वेशभूषांचा समावेश असतो. ही समूहातील लोकांनी तयार केलेली कला असते. लिखित साधनांचा अभाव असला तरी लोककला मनोरंजनाचा उत्तम स्रोत आहे, ज्यात गीत, नृत्यांचा समावेश असतो. या नृत्य आणि गीतांमध्ये रूढी, परंपरा, सण, उत्सव, धार्मिक विधींचे वर्णन केलेले असते. या लोककला कष्टमय जीवनाला विरंगुळा देण्याचे काम करतात. या लोककला सण समारंभाच्या वेळी, लग्न कार्याच्या प्रसंगी, लहान मोठ्या विधींच्या वेळी या गीतांचा उपयोग करतात. ज्या प्रदेश व भागातील लोककला आहेत त्या विशिष्ट भागातील भाषेत लोककला प्रचलित असतात. त्यात समाजातील जीवनाचे प्रतिबिंब दडलेले असते. लोककलांमध्ये भावनांची अभिव्यक्ती असते. त्यातला आशय महत्त्वाचा असतो. या लोककलांमध्ये भारुड, जागरण, गोंधळ, भोंडला, हादगा, वासुदेव, रामलीला, दशावतार, दिंडी, वाघ्या मुरळी, तमाशा, जात्यावरची गाणी, लग्नविधी प्रसंगी म्हणायची गाणी ह्यांचा समावेश होतो. या पाठामध्ये वरील लोककलांपैकी काही लोककलांची माहिती करून घेऊया. भारुड महाराष्ट्राला परिचित असणारा लोकप्रिय कला प्रकार म्हणून भारुडाचा उल्लेख करतात. भारुड या शब्दाचा अर्थ लांबच लांब, गुंतागुंतीची, कंटाळवाणी वृत्तांत कथा, अवघड कूट कविता, लेख, रूपक असा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे. महाराष्ट्रात संत नामदेव, समर्थ रामदास, संत तुकाराम या सर्वांनी भारुडांची रचना केली. मात्र भारुड म्हटले की संत एकनाथ महाराजांचे नाव सर्वांसमोर येते. त्यांनी विपुल प्रमाणात भारुडांची रचना केली आहे. भारुड हा एक रचना प्रकार असून यात आकर्षकता, विविधता तसेच नाट्य अनुकूलता आढळते. भारुडामध्ये सादरीकरण करताना पायात घुंगरू बांधून, गोल फिरून, स्वतःभोवती गिरकी घेत विशिष्ट करमुद्रा करीत समूहात नृत्य व गीतांच्या साह्याने सादर होतो. एकनाथ महाराजांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत. त्यातील रोडगा वाहीन तुला विंचू चावला ही भारुडे सर्वश्रुत आहेत. या माध्यमाने समाजातील वेडसर, लोकाचार, नवस, भूतांवर विश्वास, अंधश्रद्धा यांचा खरपूस समाचार घेतलेला आढळतो. तर सोंगी भारुडामध्ये नृत्य व नाट्य दोन्हींचा समावेश असतो. भजनी भारुडामध्ये केवळ गायन केले जाते. गोंधळ गोंधळ हा एक फक्त विधी प्रकार नसून त्याला नाट्य प्रकाराची जोड आहे. गोंधळ लोककला प्रकारामध्ये गोंधळी समाजातील लोक देवीची उपासना करतात. त्याला गोंधळ असे म्हणतात. या गोंधळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरील देवी जसे माहूर, तुळजापूर, अमरावती, कोल्हापूर या देवीचा उल्लेख करतात. महाराष्ट्रात बहुतांश सर्वच जाती धर्माचे लोक मंगल कार्य करतात. गोंधळ या विधिनाट्याचे सादरीकरण करतात. गोंधळ घालणारा गोंधळी कवड्याची माळ घालतो, पायात घुंगरू, डोक्यात पगडी, कमरेला शेला असा काहीसा उग्र वेश परिधान करतो. यावेळी अमरावतीच्या अंबाबाई गोंधळाला ये, साती समिंदर गोंधळाला ये असे म्हणतात. गोंधळ हे एक विधिनाट्य आहे. यात धर्म, विधी व नाट्य दोघांचा मिलाप असतो. तमाशा तमाशा हा अरबी शब्द असून याचा अर्थ प्रेक्षणीय दृश्य असा होतो. ज्यांनी तमाशाचा विकास केला त्यांना शाहीर असे म्हणतात. शाहीर हा सुद्धा अरबी शब्द आहे. त्यामुळे तमाशा ही संस्था मुस्लिम शासकांच्या प्रभावामधून आपल्याकडे आली असावी असे काही जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असा कलाविष्कार म्हणून तमाशाचा उल्लेख करतात. तमाशाच्या उदयाबाबत जाणकारांमध्ये मतभेद असले तरीही गणेश रंगनाथ दंडवते यांच्या मते तमाशाची परंपरा गोंधळ या विधिनाट्यामधून आली असावी. रामजोशी प्रभाकर
होनाजी बाळा, अनंत फंदी, मोरोपंत यांनी तमाशामधील लावण्या लिहिल्या. त्या काळात लावणीचा आशय पौराणिक असला तरी विषय मात्र शृंगार रसप्रधान होता. तमाशा हा गण, गवळण, बतावणी, वग आणि मुजरा या रचनेनुसार सादर होतो. तमाशा हा नृत्याचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. यात नृत्यांगणा पायाचा अंगठा आपटून चाळ वाजवीत शालूचा पदर शिडासारखा करीत ठुमकत नाचते. यावेळी सोंगाड्या, मावशी, सख्या, नृत्यांगणा, सरदार इत्यादी पात्रे असतात. दंडार. दंडार या शब्दाचा अर्थ टाळांचा खेळ असा होतो. प्रामुख्याने दिवाळीपूर्वी येणाऱ्या अमावस्येपासून दंडारीच्या सरावाचे नारळ फुटते. दंडार हा विदर्भातील एक लोकप्रिय नाट्यप्रकार आहे. दंड म्हणजे टिपऱ्या आणि आर म्हणजे लोकांनी उंच स्वरात म्हणावयाचे गाणे होय. दिवाळी सणाच्या वेळेस शेतकरी शेतामधील पीक घरी आलेले पाहून आतून सुखावलेला असतो. जवळ पैसा असतो. दिवाळीमुळे सण उत्सवाचे वातावरण असते. दंडार हा लोककला प्रकार सादर करताना एका नियोजित जागी सहभागी मंडळी मारुती रायाच्या दर्शनाला जातात. यावेळी शेंदुराची वाटी, चला जाऊया मारुतीच्या भेटी असे गाणे गातात. मग गाणे गात ते मंडप किंवा दंडारीचे ठिकाणी येतात. दंडारीच्या खेळामध्ये करुण आणि वीररस दोन्ही मिळून लोकनाट्य व लघुनाट्याचा समावेश होतो. दंडार हा लोककला प्रकार अतिशय उत्साह व आनंदाने साजरा करतात. दंडार करणाऱ्या मंडळींकडे एक पेटारा असतो ज्यात वेगवेगळ्या पात्रांचे मुखवटे असतात, ज्यात गणपती, सारजा, हनुमंत, बहुरूपी देवदानवांच्या वेशभूषा असतात. दशावतार. दशावतारी खेळाची परंपरा फार जुनी आहे. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाप्रसंगी दशावतारी खेळाची प्रथा आहे. समर्थ रामदासांनी दशावतारी खेळाचा उल्लेख केला आहे. श्यामजी नाईक यांचा दशावतारी खेळाचा स्वतंत्र फड होता. हा फड घेऊन ते गावोगावी फिरून आपला खेळ करून दाखवित असे. दशावतारी खेळ सुरुवातीला कर्नाटकात सुरू झाले. पुढे ते महाराष्ट्रात आले असे म्हणतात. दशावतारी नाट्यात सूत्रधार महत्त्वाची भूमिका बजावतो. सुरुवातीला रंगभूमीवर किंवा मांडवात येतात. नंतर साथीदारांसह मंगलचरण गातो. दशावतारी खेळातील विदूषक हेही महत्त्वाचे सोंग असते. दशावतारी खेळात मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंहाचाही अवतार असतो. दशावतारी खेळात त्यांचा पेटारा असतो. यात गणपती, सरस्वतीसह वेगवेगळे मुखवटे असतात. दशावतारी खेळात सूत्रधार गीत गायनाचे काम करतो. शिवाय स्वयंस्फूर्त शब्दरचना आणि वाक्यरचनेच्या आधारे खेळतो. गोवा व कोकण भागात दशावतारी खेळ खेळले जातात. प्रामुख्याने दशावताराच्या माध्यमाने समूहभाव वृद्धिंगत होतो. दशावतारी खेळ करणारे सर्व कलाकार श्यामजी नाईक यांचा आदर करतात. आज अनेक लोककला आपण साजऱ्या करतो. काही आपल्याला परिचित आहेत, मात्र काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लोककला आहेत ज्याचे जतन, संवर्धन करून त्याचा विकास व्हायला पाहिजे. त्या उद्देशाने या काही लोककलांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. अनेक लोककलांची आपल्याला माहिती असावी, त्यात आपला सहभाग असावा आणि चांगल्या गोष्टी कायम टिकाव्या यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.